कोणाला कळतंय? आजही पडद्यामागचे कलाकार पवारच. तब्बल 12 भेटी काका पुतण्याच्या. हे आपल्याला आणि ज्याला मेसेज द्यायचा आहे त्याला दाखवण्यासाठीच होतं. सुप्रिया सुळे, रोहित पवार, पवार काका, अजित पवारांविषयी भाषा बदलली तेही आपल्याला कळावा म्हणूनच होतं. फडणवीसांना वेळीच खेळ लक्षात आला म्हणून पवारांचा नाद सोडून दिला. 3 कारणं. नेमकं घडलंय का? आताच्या घडीच्या राजकीय होत असलेल्या उलथापालथी आणि पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंना बंड करण्याची आलेली वेळ. कारण एकच, अजित पवार ठाकरेंसोबत होते त्यावेळी सळो की पळो करून सोडणारे शिंदे गटाला अजित पवारच होते आणि आजही फडणवीसांसोबत सत्तेत असताना सुद्धा शिंदे गटाला सळो की पळो करून सोडणारे अजित पवारच. या सगळ्या खेळीमागचे खरे कलाकार हे शरद पवार असल्याच्या चर्चा होऊ लागल्या. नुसत्या चर्चात नाही तर त्याला काही दाखले सुद्धा जोडले जाऊ शकतात. 12/12 ही तारीख आहे शरद पवारांच्या वाढदिवसाची. 2024ची ही तारीख, ज्या दिवशी अजित पवार, सुनेत्रा पवार, पार्थ पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे हे शरद पवारांच्या भेटीला पोहोचले होते. नावासही सांगायचं कारण यासाठीच, कारण बंड केल्यानंतर ही पहिलीच भेट अजित पवार आणि शरद पवारांची होती. याच दिवशी अमित शहा सुद्धा शरद पवारांच्या भेटीला पोहोचले. ही बातमी त्यावेळेसाठी दोघांची जुळवून घेण्याची असेलही, मात्र त्यानंतर तब्बल 11 भेटी या शरद पवार आणि अजित पवारांच्या झाल्या. कधी खुल्या व्यासपीठावर झाल्या, कधी बंद दाराआड झाल्या, तर कधी कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त झाल्या. ही बातमी आपल्यापर्यंतच पोहोचवण्यासाठी होती की दोन्ही काका पुतणे कधीही जुळवून घेतील, किंबहुना जुळवून घेतलेलंही असेल, फक्त वरवर दाखवत असतील. या सगळ्या गोष्टींना दुजोरा मिळाला तो म्हणजे ज्यावेळी IPS अंजना कृष्णा यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य हे अजित पवारांनी केलं त्यावेळी त्यांची पाठराखण करण्यासाठी सुप्रिया सुळे समोर आल्या होत्या. यानंतर सुद्धा पार्थ पवार यांच्यावरती सुद्धा जमीन खरेदी व्यवहार प्रकरणी आरोप झाले, त्याही वेळी त्यांची पाठराखण करण्यासाठी या सुप्रिया सुळे समोर आलेल्या होत्या. एकंदरीत जर सगळा विचार करायचा ठरला तर लोकसभा निवडणुका असो किंवा मग विधानसभा निवडणुका असो किंवा मग त्यानंतरचे उलटलेले 11 महिने, सुप्रिया सुळे अजित पवारांना विरोध दाखवत नाही. जिथे जिथे त्यांचे आमदार अडचणीत येत आहेत तिथे सुद्धा ते बोलून दाखवत नाहीयेत आणि जिथे जिथे अजित पवारांवरती प्रश्नचिन्ह निर्माण होतोय त्याही वेळी राजकीय विरोधक म्हणून ते काही बोलून दाखवत नाहीत. उलट जिथे अजित पवारांच्या पक्षातील आमदार हे अजित पवारांच्या बाजूने उभे राहत नाही तिथे सुप्रिया सुळे, रोहित पवार आपण अजित पवारांच्या बाजूने उभे आहोत हा मेसेज त्याच वेळी लोकांपर्यंत पोहोचवतात. या सगळ्या गोष्टी या दाखवण्यासाठीच होत्या. आज जे एकनाथ शिंदेंसोबत घडतंय, शिंदेंचे अडचणीत आलेले आमदार, मंत्री, या सगळ्या गोष्टींमागे कुठेतरी भाजप असे होत असलेले आरोप आणि चर्चा सांगतात की हीच फॉर्म्युला किंवा हीच खेळी अजित पवारांबाबत लागू करता येणार नाही, कारण अजित पवारांकडे सेट असलेला बी ऑप्शन शरद पवार. योगेश कदम, संजय शिरसाट, भरत गोगावले, दादा भुसे यांची सगळी प्रकरणं कागदोपत्री बाहेर आलेले. ही बाहेर काढण्यामागे कुठेतरी सरकारी माणसांचा हात असणार असे आरोप होतात. पण ज्यावेळी अजित पवारांचे मंत्री जसे की धनंजय मुंडे, मंत्री माणिकराव कोकाटे, छगन भुजबळ हे अडचणीत आले त्यावेळी ते त्यांच्या चुकांनी अडचणीत आले. ते कुठल्याही कागदोपत्री विषयांमुळे अडचणीत आले नाही तर ते त्यांच्याच गुणांमुळे अडचणीत आले अशा चर्चा होऊ लागल्या. म्हणजे ते अजित पवार सेफ झोनमध्ये खेळतात तिथे शिंदेंना मात्र अनेक गोष्टींच्या लढाया लढाव्या लागतात. या सगळ्या गोष्टी सांगतात कारण पवार पडद्यामागून खेळत असलेल्या खेळी. पवारांनी हे सेट करून दिलंय की अजित पवारांना जेव्हा कधी वाटेल की आपण भाजपासोबत सत्तेत राहू शकत नाही किंवा भाजपा त्यांचे मित्रपक्ष अजित पवारांवरती हावी होतील त्यावेळी शरद पवारांची दारही अजित पवारांसाठी खुले असतील. शरद पवार महाविकास आघाडीमध्ये राहून इकडे ठाकरे, राज ठाकरे यांच्यासोबतही गोड गोड बोलतायत आणि तिकडे अजित पवारांना भाजपासोबत सत्तेत राहून सुद्धा अजित पवारांसोबतही गोड गोड बोलतायत. म्हणून म्हणायला जागा उरते की सध्याच्या सगळ्या खेळीमागचे पडद्यामागचे कलाकार हे पवारच असावेत. याबाबत तुम्हाला काय वाटतंय? कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.